जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्य अनुभव या भागात आज आपण श्री अशोक वामन जोशी ठाणे या माऊलींचा अनुभव पाहणार आहोत. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवाचे बोल आहेत महाराजांसाठी नेलेला फुलांचा हार. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथात 19व्या अध्यायात उल्लेख असलेल्या श्री निमोणकर यांच्या घरी आम्ही गेलो होतो. श्री गजानन महाराजांनी श्री निमोणकरांना दिलेला नर्मदेचा खडा नर्मदा गणपती श्री निमोणकर यांच्या घरात म्हणजेच देवघरात अगदी सुरक्षित आहे. किंबहुना रोज त्याची पूजा सुद्धा होत असते. श्री निमोणकर यांच्याकडे रतलाम येथे जाताना आम्ही त्यांच्याकडील देवांसाठी मोगऱ्याचे गजरे म्हणजेच हार बरोबर घेतले होते. त्यांच्याकडे असलेल्या श्री गजानन महाराजांच्या मूर्तीला आम्ही नेलेला मोगऱ्यांचा हार घातला. घरभर सुगंध दरवळत होता. शिवाय आश्चर्य असं की हार तयार करून सुमारे 30 तास होऊनही त्यातील फुले जराही कोमेजलेली नव्हती किंवा सुकली नव्हती. अगदी ताजी टवटवीत राहिली. खरं म्हणजे मोगऱ्याची फुले खूप वेळ बरेच तास चांगली राहतातच असं नाही, उलट लवकर कोमेजतात, काळी पिवळी पडतात. पण हे अगदी आश्चर्यच घडले होते. सौ निमोणकरताईंनाही तो ताजा असलेला गजरा बघून खूपच आश्चर्य वाटले व विशेषही वाटले. अजूनही महाराजांना घातलेला व ताजा व टवटवीत दिसणारा हार आमच्या सतत डोळ्यासमोर येतो. श्री गजानन महाराजांनाही हे मान्य असावं म्हणूनच तो हार बरेच तास अगदी ताजा राहिला असावा. हा विशेष अनुभव आमच्या कायमचा स्मरणात राहिला आहे. जय गजानन. धन्यवाद.